नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत JNU कॅम्पसमध्ये जो गोंधळ चालू आहे आणि त्या अनुषंगाने पतियाळा कोर्टामध्ये सुद्धा जो आज राडा झाला त्या पार्श्वभूमीवरती अर्थात काही प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत. चर्चेच्या पूर्वी पतियाळा कोर्टात हाणामारी करणाऱ्या वकिलांवर तात्काळ कडक कारवाई व्हावी का, हा महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. JNU कॅम्पस राजकारणाचा आखाडा झालाय का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि अतिरेकी प्रवृत्तींना अतिरेकी राष्ट्रवाद हे उत्तर असू शकतं का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत स्टुडिओमध्ये डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत, कायदेतज्ञ. आणि डॉक्टर मिलिंद आव्हाड, प्राध्यापक JNUचे आपल्यासोबत आहेत. आणि थोड्या वेळात आपल्या या कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सुद्धा असणार आहेत. अर्थात या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न खरं तर पहिल्यांदा डॉक्टर मिलिंद आव्हाड आपल्याला विचारायचं आहे, कारण JNU कॅम्पसमध्ये तुम्ही तिथे आहात आणि अर्थात नेमकं काय घडतंय या JNU कॅम्पसच्या संदर्भात. वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, ज्या पद्धतीनं व्हिडिओज आपण बघितलेले आहेत, ज्यामध्ये भारतविरोधी घोषणासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. अतिशय चीड आणणारे काही व्हिडिओज आहेत. आणि त्याच वेळेला या व्हिडिओच्या नंतर जी झालेल्या ज्या घटना आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी संघटनेचा एका विद्यार्थी अध्यक्षाला सुद्धा त्या संघटनेच्या पकडण्यात आलेला आहे, त्याला तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे. आणि आता त्या अनुषंगाने सुद्धा काही गोंधळ सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. नेमकं काय तुमचं मत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? निश्चितपणे खरं म्हणजे 9 तारखेची जी घटना आहे, ही 9 तारखेची घटना पाहिली तर जे अनकॉन्स्टिट्युशनल आहे किंवा जे काही अनलॉफुल आहे ते JNU नव्हे तर संबंध देशातल्या सर्व संविधान मानणाऱ्या सर्व लोकांना त्याचा निषेध केलेला आहे. परंतु एका गोष्टीचा मात्र निश्चित विचार व्हायला हवा की संबंध देशामध्ये कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम मानणारी जी कोणती लोक आहेत त्या सर्व लोकांना संविधान मान्य आहे. परंतु त्याचबरोबर या देशामध्ये राष्ट्राचं सांस्कृतिक चरित्र वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समुदायावर, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सवर, वेगवेगळ्या डोमेनमध्ये ते कसं लादता येईल याच्यासाठी संबंध देशात एखादी काही प्रचार यंत्रणा प्रचार प्रसार सुरू आहे का, याचा खरं म्हणजे विचार व्हायची गरज आहे. JNUच्या अनुषंगाने मला एक गोष्ट निश्चित सांगावीशी वाटते की JNU हिस्टॉरिकली सामाजिक आणि राजकीय विचाराचं केंद्र राहिलेलं आहे. भारतामध्ये किंवा साऊथ एशियामध्ये ग्लोबली अकॅडमिक्सला जोडणारं JNU एक खूप महत्वाचं सेंटर राहिलेलं आहे. आणि विद्यापीठीय परिसरामध्ये चिंतनाची स्वायत्तता किंवा इंटेलेक्च्युअल अकॅडमिक ऑटोनॉमी असण्याची जी काही गरज आहे ती JNU मध्ये कायमस्वरूपी आणि सातत्यानं ती ऑटोनॉमी होती. मला असं वाटतं की संबंध देशामध्ये ज्या ज्या गोष्टी विद्यापीठीय परिसरात चर्चा केल्या जाऊ शकतात त्या गोष्टी चर्चा करण्याची मुभा विद्यापीठामध्ये मिळाली पाहिजे. स्कॉलरशिप आणि इंटेलेक्च्युअल एंगेजमेंटची जोपासना झाली पाहिजे. आणि भारतासारख्या देशामध्ये आपल्याकडे प्रचंड स्वरूपाच्या इंटरसेक्शनॅलिटीज आहेत. जात, वर्ग, लिंग, भाषा किंवा अशा सारख्या ज्या काही डायव्हर्सिफाईड पॉलिटिकल आयडेंटिटीज आहेत त्या डायव्हर्सिफाईड पॉलिटिकल आयडेंटिटीजला डेमोक्रॅटिक स्पेस मिळाला पाहिजे. आणि विद्यापीठीय परिसराची संकल्पना हीच आहे की राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या तुम्हाला जे काही मत मांडण्याची गरज असते ते मत मांडण्याची मुभा विद्यापीठ देत असतं. मला असं वाटतं की JNU मध्ये गेली कित्येक दशकापासनं JNUनं वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात काम करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणात वैचारिक ताकद असणारी माणसं दिलेली आहेत. नक्की JNUचा रिसर्च खरं म्हणजे नक्की डॉक्टर आपण JNUच्या या सगळ्या एकूण योगदानाच्या संदर्भामध्ये आपण नक्की तुमच्याकडे येऊया. पण पुन्हा एकदा मुद्दा असा आहे जे आता आपल्याला डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी सांगितलेलं आहे, स्वतः JNU मध्ये प्राध्यापक आहेत. पुन्हा आपल्यासोबत आता प्रकाश आंबेडकर सुद्धा आहेत. प्रकाश आंबेडकर, पुन्हा प्रश्न हाच आहे की ज्या पद्धतीनं हे सगळं घटना घडताना दिसत आहेत त्याच्यातला घटनाक्रम बघितला तर मुळात याच्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या क्लिष्ट गोष्टी झालेल्या आहेत. एक सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्या घटनेवरनं अकांड तांडव केलं गेलं ती साहजिक अशी घटना होती की भारत विरोधी घोषणा दिल्या गेल्या. नुसत्या घोषणा नाही तर त्याच्यामध्ये भारताबद्दल काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या सुद्धा गेल्या. अशा वेळेला त्याला विरोध म्हणून नंतर जी कारवाई करण्यात आली, या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं बघताय? नाही, पहिल्यांदा विरोधी दिलेल्या घोषणा यांच्याबद्दल याच्या मी आणि माझ्याबरोबर इतर सगळ्यांनी असं त्याचा निषेध केलेला आहे.
आणि अशा घोषणा दिल्या जाऊ नये ही असणारं वस्तुस्थिती आहे. आता असणारं स्पष्ट होतंय की त्या घोषणा देणारा हा असणारा काश्मीरमधला असणारा एक वर्ग आहे असं हळूहळू आता बाहेर पडायला लागले. ते व्हिडिओ क्लिपिंग जे आलंय त्याच्यामध्ये नक्की मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की ह्याच्यापेक्षा भयानक घटना या देशात घडल्या की नाही. इमर्जन्सीच्या अगोदर आपण असं बघितलं तर जी काही वातावरण निर्माण झालं होतं त्या वातावरणामध्ये जयप्रकाश नारायण यांनी असणारं पोलिसांना आणि इतर ॲडमिनिस्ट्रेशनला उठाव करण्याची असणारी भूमिका केली होती. पण त्यावेळेसच्या पॉलिटिकल लिडरशिपने त्यांना सेडिटेशन म्हणून बघितलं नाही. तर त्यांनी असणारं दिस इज हे वेगळ्या स्कूल ऑफ थॉटचे आहेत. यांना देशाच्या संदर्भातला असणारा विरोध करायचा नाही आणि म्हणून त्यांनी असं आता हे जर आपण त्यांचा कॉल बघितला आणि सुप्रीम कोर्टाने 1995 मध्ये सुखबीर सिंगच्या बलवंत सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब बरोबर याच्यामधला असणारा 1995 ला निर्णय दिला. त्या निर्णयामध्ये त्यांनी असणारं म्हटलं की नुसत्या स्लोगन्स दिल्या तर सेडिटेशन होत नाही, तर या स्लोगन्स बरोबर ऍक्शन पाहिजे. आता म्हणून मी जयप्रकाश नारायणांचं असणारं उदाहरण दिलं की त्यांनी ऍक्शन दिली. पण त्यावेळेच्या पॉलिटिकल लिडरशिपनी की ठीक आहे मतभेद आहेत, त्यांना असं वाटत होतं की इंदिरा गांधींचा असणारा कारभार फारच वाईट आहे म्हणून तो उधळून लावला पाहिजे. हे जरी असलं तरी सेडिटेशनचा चार्ज झाला नाही त्या ह्याच्यामध्ये. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की या अशा गोष्टींमध्ये पॉलिटिकल मॅच्युरिटी ही सगळ्यात महत्वाची आहे. जेएनयूच्या संदर्भातला असणारा आव्हाड यांनी असणारे सांगितलं की इट्स अ सेंटर ऑफ लर्निंग आणि इट्स अ सेंटर ऑफ डिफ्युजन. हे बरोबर आहे त्याच्यामध्ये. पण माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की पॉलिटिकल विजडम आम्ही दाखवणार आहोत की हा त्याच्यातला महत्वाचा भाग, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पॉलिटिकल लिडरशिप आम्ही दाखवणार आहोत की हा त्याच्यातला महत्वाचा भाग नक्की आहे. तुम्ही जे म्हणताय की राजकीय प्रगल्भता त्या अर्थाने दाखवतोय किंवा नाही, पण या अनुषंगाने दोन्ही आपल्याकडे काँग्रेस आणि भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांना सुद्धा विचारू कारण दोन्ही पक्षांनी तिकडे राजकीय प्रगल्भता दाखवली किंवा नाही त्या संदर्भात आपण बोलू. पण तत्पूर्वी पुन्हा देशद्रोहाच्या अनुषंगाने असीम सरोदे, तुम्हाला हा देशद्रोह वाटतो का की तिथे ज्या पद्धतीनं एकूण वातावरण तयार करण्यात आलं सुरुवातीच्या काळामध्ये, जसं कदाचित ती काश्मीरी मुलं असू शकतील, त्यांच्या मनातली खतखत असू शकेल, पण ज्या पद्धतीनं भारत तोडण्याची भाषा तिकडे केली गेली, हा देशद्रोह आहे किंवा नाही? आणि जसं जसं प्राध्यापक आव्हाड म्हणाले की तिथे खरं तर एक प्रकारचं वातावरण असलं पाहिजे, वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीचा तिथे मंच मिळाला पाहिजे ज्या मंचावरनं त्यांना या सगळ्या गोष्टी बोलल्या जाऊ शकतात, इतपत वातावरण असलं पाहिजे. पण अशा प्रकारे संपूर्ण देशाविरुद्ध कारवाई करण्याची आणि आणाभागा घेण्याची त्या देशाच्या विरोधातल्या अशी जर का मानसिकता तिथे असेल तर त्याला देशद्रोह म्हणायचं किंवा नाही? आता जे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं त्या रेफरन्सच्या आधी पण एक केस जी झाली होती 1961 साली केदारनाथ विरुद्ध बिहार, याच्यामध्ये पण या कलमाचा उल्लेख होऊन त्याच्यात चर्चा झाली होती की कलम 124 केव्हा लावायचं. आणि तेव्हा हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की थेट प्रक्षोभ पसरवणं आणि कोणत्या तरी गोष्टीचं समर्थन करणं याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा शब्द वापरला होता की प्रॉक्सिमिटी असली पाहिजे, की व्हायलन्स क्रिएट करणं प्रत्यक्ष आणि तशा पद्धतीने काहीतरी बोलणं याच्यामध्ये डायरेक्ट नेक्सस असेल की थेट लगेच आता काहीतरी बोललं आणि लगेच त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंसा झालेली आहे, तर अशाच ठिकाणी आपण हे कलम वापरू शकतो. खूप स्पेसिफिकली त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की जास्त करून या कलमाचा वापरच करू नये. आता त्याच्या आधी पण संसदीय पहिली घटना समिती जी होती त्याच्यामध्ये जे चर्चा झाली तेव्हा जे काही बंधनं घालण्यात आले होते की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे बंधन होते त्याच्यामधून हा शब्द सिडिशन म्हणजे देशद्रोह हा शब्द काढून टाकण्यावर खूप मोठी चर्चा झाली. अनेकांनी मतं मांडले आणि मॅक्झिमम तेव्हाचे जे सदस्य होते लोकसभेतले आणि संसदेतले त्यांनी सगळ्यांनी विरोध केला आणि हे कलम नंतर काढून टाकण्यात आलं. त्याच्यामुळे आपण हा जर एक उल्लेख आणि ही पार्श्वभूमी बघितली तर हे आपल्याला दिसेल की खूपच एक्सेप्शनल सिच्युएशन मध्ये 124 वापरलं पाहिजे. याच्याबद्दल संसदेची संमती असली तरी पण एक्सेप्शन नसताना ते कलम वापरू नये
या संदर्भात मात्र अत्यंत मोठी स्पष्टता आहे आणि आता जे होताना दिसत आहे ते दुर्दैवाने तसं काही चित्र नसतानाही केवळ काही घोषणा दिल्याच्या आधारावर ही कृती झालेली आहे. त्यामुळे एखाद्या कायद्याची नीट अंमलबजावणी करणं नाही, पण आणि एक मिनिट समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचारतोय. 124A जर लावण्यात आलेला आहे आणि जर आपण त्याला मुळात त्याच्यामध्ये सेडिशन असा शब्दच नाहीये. जो माझ्याकडे त्याचा मसुदा आहे त्या मसुद्यामध्ये असं स्पष्ट दिसतंय की त्याच्यामध्ये सेडिशन किंवा देशद्रोह असा शब्दच नाहीये. त्यामुळे मग त्या अर्थाने 124A जर लावला असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? नाही, 124 हे देश उलथवून टाकण्याची भाषा किंवा देशाविरुद्ध काहीतरी हिंसक कारवाई करून सगळ्या व्यवस्थेला आव्हान देण्याची प्रक्रिया थेटपणे सुरू करणं हा जो त्याच्यातला अन्वय अर्थ आहे तो लक्षात घेतला तर त्याला आपण देशद्रोह असं ढोबळपणे म्हणतो आणि त्याच्यामुळे तशा प्रकारची भावना व्यक्त होत असेल आणि त्या कृतीतून लगेच विकृती निर्माण होत असेल हिंसेची तरच त्या प्रकारची कारवाई होऊ शकते हे सांगितलेलं. नुसतं अँटिसिपेटेड डेंजर की असं काहीतरी होऊ शकेल तुम्ही म्हटल्यावर त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर हे कलम लावतो असं चालणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. आणि आत्ताच्या केसमध्ये नेमकं तीच प्रॉक्सिमिटी किंवा डायरेक्शन त्याचं डायरेक्ट काहीतरी होणार आहे असं नसतानाही या विद्यार्थ्यांवर हे कलम लावण्यात आलं. त्याच्यामुळे कायदा त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून व्यक्त झालेल्या भावनांशी डायरेक्ट नेक्सस त्या हिंसेचा नसेल तर आपण तसं कलम ते लावू शकत नाही आणि मग ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरते हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. म्हणजे मी हे एकटा म्हणत नाहीये. केदारनाथ विरुद्ध बिहार सरकारमध्ये 1961 आली आणि बलवंत सिंग विरुद्ध पंजाबमध्ये 1984-85 साली हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. अक्षरशः 1984च्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर तर या केस ज्या आधारे झाली होती तेव्हा थेट धमक्या दिल्या होत्या की खलिस्तान हा स्वतंत्र देश आहे, तुम्ही या देशातून निघून जा, हिंदू इथे राहायचं नाही आणि काय काय घोषणा दिल्या होत्या त्या सगळ्या पाहिल्या तर त्या जास्त भयानक होत्या. आता जे जेएनयू मध्ये झालेलं आहे असं प्रसारित करण्यात येतं. नाही, मुळात ह्याची तुलना होऊ शकते की नाही आणि तुलना व्हायची असेल तर कुठल्या कुठल्या आधारावरती व्हायला लागेल ती पण आपण खरं तर चर्चा करूया. कारण आता ज्या जेएनयूच्या तिथल्या वातावरणामध्ये त्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आतापर्यंत पोलीस पोहोचलेलीच नाहीये त्या विद्यार्थी मी एक खुलासा फक्त करतो तिथे की त्याच्यामध्ये सेडिटेशन हा शब्द नाहीये पण अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असा शब्द आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असणारं नेशन जाऊन ती जी काही दुरुस्ती आली ती दुरुस्तीमध्ये त्याच्यामध्ये अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा शब्द घालण्यात आला. त्याच्यामध्ये त्याचा मिनिंग तोच राहिलेला आहे, बदललेला नाही त्याच्यामध्ये. ओके, तुम्ही म्हणताय की त्याचा मिनिंग तोच राहिलेला आहे. आपण त्या मुद्द्याकडे सुद्धा येऊया. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा डॉक्टर राजू वाघमारे, मुळात जो प्रकार घडलेला आहे म्हणजे जो कन्हैया कुमार आहे त्याला अटक करणं म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी अशा पद्धतीची गोष्ट झाली आहे का? आणि याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या मुलांनी तिकडे घोषणा दिल्या त्या घोषणांचं समर्थन केलं जाऊ शकतं का? सर्वप्रथम ज्या घोषणा ज्या कोणी त्या जेएनयूच्या मुलांनी दिल्यात की तिथे कोण बाहेरची मुलं आलेली आहेत त्यांनी घोषणा दिल्यात, तो एक काश्मीरी जो मुलगा आहे त्याचा उल्लेख आपण बघितला चॅनलमध्ये पण झालेला आहे. ज्यांनी या घोषणा दिल्यात त्याचा निषेध हा सगळ्यांनी केलेला आहे. आम्ही पण तो निषेध करतोय. ते कधीही त्याचं समर्थन कोणी करणार नाही, तो विद्यार्थी असला तरी. प्रश्न असा येतो की कन्हैया कुमारला ज्यावेळी तुम्ही त्या आरोपाखाली अटक करता, जर तुम्ही हा प्रोसेस बघितलात मंदारजी तर त्याच्यात एक गोष्ट लक्षात येईल की ह्या गोष्टी झाल्यानंतर एबीव्हीपीनी ते आंदोलन चिघळवलं, ते मोठं केलं. तो जो पूर्णपणे त्या आंदोलनाचा भडका उडाला त्याच्यामध्ये पोलिसांना आतमध्ये पाचारण करण्यात आलं, पोलिसांनी डिसिजन्स घेतल्या आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कन्हैया कुमारला अटक झाली. त्याच्यानंतर पोलिसांचा असा रिपोर्ट आला की कन्हैया कुमार सकृत दर्शनी त्याच्यामध्ये घोषणा देताना दिसत नाहीये. कन्हैया कुमारनी जर तशा प्रकारच्या घोषणा दिल्या असतील, मग तो कन्हैया कुमार असू द्या नाही तर राजू वाघमारे असू द्या, कोणी अशा प्रकारचं कृत्य केलं असेल तर ते निंदनीय आहे आणि त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही. पण जर कन्हैया कुमार जर पोलीस तपासाअंती आणि या संपूर्ण सीडी मध्ये कुठेही दिसत नाहीये, जी मुलं त्याच्यामध्ये दिसत आहेत त्यांचा समावेश पोलिसांना ती पकडता येत नाहीयेत कारण ती बाहेरची असण्याची शक्यता जास्त आहे. आणि मग जर ती बाहेरची असतील तर त्यांना बोलवलं कोणी किंवा हा प्री प्लॅन करण्यात आला होता का, कुठच्या पद्धतीने हे करण्यात आलं होतं का,
JNUच्या ऑथॉरिटीनी ज्यांनी पोलिसांना आतमध्ये पाचारण करायला इमिजिएटली परवानगी दिली ती कोणी दिली आणि ती एवढ्या ऑटोनॉमस बॉडी आहे ती, तुम्ही ती परवानगी कशी दिली, या सगळ्या गोष्टीचा आता तपास होणं गरजेचं आहे. कारण हे प्रकरण आता JNU साठी सीमित राहिलेलं नाहीये. नाही, नक्की नक्की. एक मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो अशासाठी की केशव उपाध्ये, अनेक गोष्टींमध्ये याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची स्पष्टता येण्याची गरज आहे. ती स्पष्टता येण्याच्या अगोदरच सगळ्या राजकीय पक्षांनी, तुम्ही असाल, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, या सगळ्या राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये उडी घेतल्याचं दिसतंय. मूळ मुद्दा हा आहे की ही मुलं कोण आहेत ज्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं, त्याच्याबद्दल अजून कोणीही काही बोलत नाहीये. त्या संदर्भामध्ये कुठेही त्यांना पकडल्याचं, त्यांना अटक केल्याचं किंवा त्यांना किमान धरून ठेवल्याचं असं कुठलंही काही उदाहरण आतापर्यंत आलेलं नाही. दुसरं, वकिलांनी जो गोंधळ घातलेला आहे, हे वकील कोण आहेत आणि त्यांना तो अधिकार कोणी दिलेला आहे या अशा प्रकारची मारहाण करायची, मग तो प्रेसला मारहाण करायची असेल किंवा अगदी त्या आरोपीला, जो आरोपी त्या न्यायालयाच्या कक्षेत आहे, अशा आरोपीला सुद्धा मारायची जर का अशा वेळेला वकिलांनी जर का असा कायदा हातात घेतला तर करायचं काय? ही जी अराजकाची परिस्थिती आहे याला तुम्ही कारणीभूत आहे एकूण कार्यवाही तुमच्या सरकारची असं तुम्हाला वाटत नाही? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. सगळ्यात पहिल्यांदा 2 वेगळ्या घटना आहेत आणि या दोन्ही घटनांचा बद्दल निषेध व्यक्त केला पाहिजे. त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. ज्या पद्धतीने आज वकिलांनी जो काही गोंधळ घातला त्याचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे. जी काही मारहाण झाली, पत्रकारांना मारहाण झाली असेल, त्याचं कुठल्याही पद्धतीचं समर्थन मी करत नाही. ज्या कायदा आपल्या पद्धतीने काम करेल ते काम करावं. जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, हे स्पष्ट पहिल्यांदा सांगतो. नंबर 1. नंबर 2, मगापासून मी ऐकत होतो वेगवेगळ्या मान्यवरांचे विचार मी ऐकत होतो. मगाशी पहिले मान्यवर असं म्हणाले की JNU हे एक वेगळ्या आचार विचार मांडणारं सेंटर आहे, एक वेगळ्या प्रकारचं चिंतनाची स्वायत्तता तिथे आहे, असा शब्दप्रयोग त्यांनी आता केला. जर माझं चुकत नसतील तर त्या आव्हानांचं. आता चिंतनाची स्वायत्तता म्हणजे माझं सगळं स्पष्ट आणि स्वच्छ मत सांगतो. फक्त म्हणजे या भारतीय जनता पार्टीच्या बद्दल राजकीय मतं तुम्हाला मांडायची आहेत, विरोध करायचा आहे सरकारच्या काही धोरणांना, काही मुद्दे पटत नसतील ते जरूर करा, गावात जा, हवं ते करा, आमचा काही आक्षेप नाही. आम्ही राजकीय पद्धतीने ही लढाई करू तर आमचं काही अडचण नाही. आम्ही पण लोकांकडे जाऊ, जे आहे ते सांगू. त्यामुळे त्या पद्धतीचा आक्षेप असण्याचं कारण नाही. फाशी असावी की नाही ह्याच्यावर चर्चा करायची, जरूर करा, तो तुमचा अधिकार आहे, त्या लोकशाहीने दिलेला आहे, त्याच्याबद्दलही लोकसभेमध्ये चर्चा करा, बाकी हव्या ठिकाणी चर्चा करा, आक्षेप असण्याचं कारण नाही. हे सगळं मान्य आहे आम्हाला. पण त्या ठिकाणी चिंतनाची स्वायत्ततेच्या नावाखाली देशाच्या बर्बादीच्या घोषणा आणि देश विभाजनाच्या घोषणा या मात्र मान्य केल्या जाऊ शकत नाही, त्या स्वीकार्य होऊ शकत नाहीत. एक गोष्ट मला लक्षात ठेवली पाहिजे, राजकारण आपण बाजूला, आमचं काँग्रेस चालेल, काँग्रेस सगळ्यांचं राजकारण चालेल, तो काही मुद्दा नाही आहे. निवडणुका येतील जातील, सरकार येतील जातील. पण ज्या घटनेबद्दल तुम्ही बोलता आहात, मगाशी असीम सरोदे बोलतायत, डॉक्टर प्रकाश आंबेडकर बोलतायत, आणखीन त्या हे बोलतात चिंतनाची स्वायत्तता म्हणणारे ते आव्हान म्हणतायत, हे सगळे ज्या घटनेबद्दल बोलतायत, ज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आता फार मोठं त्यांनी सांगितलं, कायदे नियम सगळे सांगितले, हे सगळं तेव्हा शिल्लक राहील जे हा देश राहील. देश बर्बाद करू, देश विघटन करू अशा घोषणा केल्यानंतर ना कुठली तुमची अभिव्यक्ती राहणार आहे, कुठलं तुमचं काय म्हणजे स्वातंत्र्य राहणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने देशाच्या एकतेला, अखंडतेला जर कोणी आव्हान देणार असेल तर ते मान्य करता कामा नये. ती घटना क्षुद्र असली, छोटी असली तरी सुद्धा अशा घटनेला, वातावरणाला, अशा घटनेला ऍक्सेप्ट करता केलं जाता कामा नये. आणि त्यामुळे त्या पद्धतीची कठोरच कारवाई करण्यात यावी, ती आली पाहिजे. याबद्दल उगाच पहिलं वाक्य असं म्हणायचं, एक मिनिट, कन्हैयाकुमारला पकडलं, त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे का, त्याच्या पद्धतीचे काही पुरावे तुम्हाला मिळाले? माझं म्हणणं काय की असीम सरोदे म्हणतात म्हणून तो निर्देश ठरवायचा का, की असीम सरोदेचं म्हणणं आहे की इथे कायदा कन्हैयाकुमारीच्या बाजूने, असं सांगितलं असीम सरोदेने. मला प्रश्न पडला की असीम सरोदे न्यायालयात काय निकालावर देतात काय, असं प्रश्न पडला. त्यांचं ते मत आहे, ठीक आहे, त्या मताचा आम्ही आदर करतो. शेवटी न्यायालय ठरवेल. की मगाशी आंबेडकरांनी सांगितलं की काय इंदिरा गांधींनी JP नारायण उदाहरण दिलं की पोलिसांना आवाहन केलं आणि पोलिसांनी आवाहन केल्यानंतर हे देशविरोधी, तरी सुद्धा इंदिरा गांधी, त्याची पॉलिटिकल मॅच्युरिटी खूप होती. पुढे इमर्जन्सी आणली इंदिरा गांधींनी. हे विसरलात तुम्ही. म्हणजे अर्धवट माहिती सांगू नका, पूर्ण माहिती सांगा. त्यामुळे या मोदी सरकारला तुम्हाला विरोध करायचा आहे, थेट करा. त्यासाठी अफजल गुरु किंवा देशद्रोह्यांची मदत घेऊन राजकारण करू नका. हे चाललंय राजकारण.
ते थांबवलं पाहिजे. तुम्ही राजकारण करताय, कोण करताय? सरळ रोख आहे. राहुल गांधी सुद्धा तिकडे आलेले आहेत. राजू वाघमारे तेच असे वाटतं. राहुल गांधी राजू वाघमारे म्हणजे अशा वेळेला इतकी घाई का होते? म्हणजे इतकं वरिष्ठ नेतृत्व आहे. मगाशी जो शब्द प्रकाश आंबेडकरांनी वापरला, प्रगल्भ जे काही राजकारण करण्याची गरज आहे आत्ताच्या या काळामध्ये, ती सगळ्यांना आहे. तुम्हाला काँग्रेसला सुद्धा आहे, भाजपला सुद्धा आहे. अशा वेळेला काँग्रेसचे एवढं वरिष्ठ नेतृत्व लगेच तिकडे जातं आणि त्यांच्या बरोबर तिथे उभं राहतं. ही आवश्यकता आहे असं वाटतंय का तुम्हाला? मंदारजी, सर्वप्रथम ही घटना घडली त्याच्यानंतर पहिल्यांदा डावे येचुरी साहेब आणि अजून काही नेते तिकडे गेले. ऐका, राहुल गांधी पण आमचे नेते त्या ठिकाणी JNUला भेट द्यायला गेले. याचं कारण असं की ज्यावेळी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे एवढं स्पष्ट होतं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार की तिकडे जे कन्हैया कुमारला ज्यावेळी पकडण्यात आलं त्याच्या बरोबरच्या लोकांनी आणि त्या लोकांनी या बाबतीत कुठच्याही घोषणा दिल्या नव्हत्या. हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता हे सिद्ध झालंय का? हे सिद्ध झालंय तिकडे ते म्हणतात असीम सरोदे की असा कायदा यांना कळून गेलं की सिद्ध झालं. एक मिनिट राजू वाघमारेंना बोलू दे. राजू वाघमारे बोला तुम्ही. काय आहे की ती घटना घडल्यानंतर सगळा जो गदारोळ उठला, JNUच्या सगळे विद्यार्थी रस्त्यावर आले. त्यांनी ती मागणी केली की ज्याला पकडलंय त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाहीयेत, त्याची सुटका झाली पाहिजे. पोलीस आतमध्ये घुसले, पोलिसांनी धरपकड चालू केली. परवानगी दिली. ऐका, उगाच चुकीचं परवानगीने घुसले तर अर्थ चुकीचा होतो. आवाड सर आहेत आपल्यासोबत. तुम्ही घुसले हा शब्द वापरला त्याच्यावर त्यांचा आक्षेप आहे. मला पूर्ण करू द्या. योग्य माहिती द्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ज्यावेळी या घटना घडल्या तर आमचं नेतृत्व तरुण नेतृत्व आहे या देशामध्ये. तरुणांवर अशा प्रकारचे ज्यावेळी त्यांच्यावर आरोप सिद्ध केले जातात, आरोप लादले जातात, याची पार्श्वभूमी बघा. त्याच्या आधी हैदराबादला तेच झालं. आज रोहित वेमुल्लानी आत्महत्या केली, त्याला ABVPनी पण देशद्रोहीच ठरवलं. आज तीच ABVP दिल्लीमध्ये JNU मध्ये त्या कन्हैयाला देशद्रोही म्हणते. तीच ABVP ज्यावेळी पेरियारचं झालं. तुम्हाला देशद्रोही आणि देशप्रेम कोणी कोणाला शिकवायचं हे सगळं हे सामान्य नागरिकाला शिकवू नका. आता कोणी दुसऱ्या कुठल्या संघटनांनी एका झुंडीने येऊन सामान्य माणसाला देशप्रेम आणि देशद्रोह शिकवू नका. सामान्य माणसाला माहिती आहे, सामान्य माणसाला माहिती आहे सगळं देशप्रेम काय आणि देशद्रोह काय. देशभक्ती सर्टिफिकेट कुणाकडून घेऊ नका, पण किमान भारत मातेच्या बर्बादीच्या घोषणा दिल्या जातात तिथे आपण त्या मुद्द्यावर एक मिनिट अन्याय जर होत असेल, तरुणांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असेल, प्रयत्न होत असेल, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असतील, आतमध्ये पूर्णपणे आज JNUचं एवढं सगळे विद्यार्थी आहेत, त्या मुलींसकट सगळे रस्त्यावर आले, शिक्षक रस्त्यावर आले. म्हणजे आज हे जे वातावरण तिकडे तयार झालं, अराजकता जी तयार झाली, त्याला तोंड द्यायला आणि त्यांच्या बाजूने उभे राहायला आमचं नेतृत्व जर तिकडे आलं तर त्याच्यामध्ये चुकीचं काय? एक मिनिट राजू वाघमारे दोघांनी एक मिनिट आपल्यासोबत मिलिंद आव्हाड आहेत. मिलिंद आव्हाड, पुन्हा तुम्हाला तुमच्याकडे येतो कारण तुम्ही तिथे ते सगळं अनुभवताय, तुमच्या आसपास या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. मुळात या सगळ्या गोष्टींमध्ये आता ज्या वेळेला विद्यार्थ्यांनी संप पुकारलेला आहे, अजून प्राध्यापकांनी त्याच्यामध्ये काही उडी घेतले किंवा नाही, पण याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो कोणी स्टुडंट लीडर आहे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता किंवा नाही, या संदर्भातली काय आता तिथली वाच्यता आहे, काय तिथे बोललं जातं? नाही, खरं म्हणजे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की हा सगळा जो काही एपिसोड आहे हा प्रोसिजरल ॲस्पेक्टनं जर बघितला तर ते न्यायप्रविष्ट आहे. JNUची एक प्रॉक्टरल किंवा हाय लेवल कमिटी नेमलेली आहे आणि त्याच्या काय फॅक्ट्स येतील, त्याचा जो काही शोध लागेल तो लागेलच. परंतु या निमित्तानं एक गोष्ट देशात चर्चेला चाललेली आहे. ती गोष्ट अशी आहे की या देशामध्ये गेले कित्येक महिने
राष्ट्रद्रोहाची जी परिभाषा बदलतीये ती समजून घेण्याची गरज आहे. एक मिनिट आमिर आपण खान ऐकूया. काहीतरी बोलले ते राष्ट्रद्रोही ठरले, हा. शाहरुख खान काहीतरी बोलले ते राष्ट्रद्रोही ठरले, रोहित हैदराबादचा रोहित त्याला एक सिनेमा स्क्रीनिंग करायची होती, तो राष्ट्रद्रोही ठरला. JNU मध्ये काही महिन्यापूर्वी एक कास्ट ऑन द मेनो सिनेमा स्क्रीन करायचा होता, राष्ट्रद्रोहाची भावना बदलली. मला असं वाटतं की या देशामध्ये राष्ट्रभावना जी आहे ती राष्ट्रभावना ही जर विशिष्ट स्वरूपाच्या सांस्कृतिक विचारसरणीने पुढे येत असेल, मग ती कोणती डावी असेल, उजवी असेल किंवा कोणती असेल, नक्की. तर ती या देशातल्या राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने फार चांगली आहे असं मला वाटतं. तर कारण असं आहे नक्की की या देशामध्ये नक्की मिलिंद आव्हाड बोला तुम्ही. हा मला त्याचं कारण असं आहे की मी एक सोशलॉजिस्ट आहे, ते खूप छान म्हणतात की या देशामध्ये हाय डेमोक्रेसी आणि लो सिव्हिलिटी आहे. म्हणजे आपण पाहतोय की मंदिरात गेला म्हणून दलिताला ठेचून मारलेला आपण या देशात पाहिलेला आहे. मला असं वाटतं की हे जे प्रोबिशनची जी आयडिया आहे किंवा रिस्ट्रिक्शनची जी आयडिया आहे किंवा पोलिसिंगची जी आयडिया आहे, ती प्रोबिशनची, रिस्ट्रिक्शनची आणि पोलिसिंगची आयडिया ही काय डेमोक्रॅटिक नाही. आणि या देशामध्ये हिस्टॉरिकली ह्या सर्व आयडिया एक्सरसाइज करणारा विशिष्ट गट आहे, विशिष्ट मानसिकतेचा तो गट आहे. मला असं वाटते की या देशामध्ये या मानसिकतेचं अजून निर्मूलन झालं नाही. जोपर्यंत बरोबर आहे, अगदी बरोबर आहे डॉक्टर मिलिंद आव्हाड, हे सगळं बरोबर आहे. आपण पुन्हा काय करतोय की एक विषय सोडून त्याच्यावरनं आणखीन एक दुसरा आपला कुठला तरी अजेंडा घेऊन येतोय. मला असं म्हणायचं आहे, मूळ मुद्दा असा आहे, आपण सगळेजण या सगळ्या मुद्द्यावरती अतिशय गंभीरपणे चर्चा करतोय. एक छोटासा ब्रेक घेतो. बाळासाहेब तुमच्याकडे ब्रेक नंतर येणार आहे आणि तुम्हाला पुन्हा प्रश्न हाच असणार आहे. अगदी असीम सरोदे तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न असणार आहे की ज्या पद्धतीनं कायदा हातात घेण्याची आताची भाषा अति सहज केली जाते, अगदी वकील सुद्धा कोर्टाच्या समक्ष, न्यायाधीशांच्या समक्ष अशा प्रकारचं जर जेव्हा वर्तन करतात त्याचा अर्थ आपण काय काढायचा. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा असीम सरोदे यांना दोघांना हे प्रश्न विचारणार. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय अर्थात दिल्ली आणि JNUच्या संदर्भामध्ये आणि येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये आपण पुन्हा अतिरेकी प्रवृत्तींना अतिरेकी राष्ट्रवाद हे उत्तर असू शकतं का, हा सुद्धा एक त्यानिमित्तानं प्रश्न चर्चेला घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण बघूयात. रमेश झोलामकर म्हणतायत PhD करणारे देशविरोधी नारे लावतायत आणि 12वी पास लोक सियाचीनमध्ये -45 डिग्री वातावरणात देशसेवा करतायत. सचिन खरात म्हणतायत सगळ्यांना सोडून द्या, देशभक्त आहेत सगळे, त्यांच्या LLBच्या डिग्री जप्त करून त्यांना आर्मीत धाडा. अर्थात या बोलक्या काही प्रतिक्रिया आहेत. पण पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला प्रश्न हाच आहे की हा जो एक प्रकारे गेल्या काही काळात दोन्हीकडनं म्हणजे जिथे जिथे एकीकडे अतिरेकी राष्ट्रवाद, दुसरीकडे संपूर्णपणे अतिरेकी विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारची का असेना, या सगळ्यांचा जो काही एकूण गोंधळ सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये एक खूप मोठा वर्ग या देशामध्ये बाजूला पडतोय. एक जो वेगळ्या पद्धतीनं विचार करणारा, सम्यक विचार करणारा आपण असं म्हणूया की जो वर्ग आहे या देशामध्ये तो पण संपूर्णपणे बाजूला पडतोय. या संपूर्ण राजकारणाच्या आखाड्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये असे अनेक प्रसंग येणार आहेत आणि त्यामुळे देशातलं वातावरण कलुषित होणार आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का? मी एक गोष्ट आपल्याला फक्त आठवतो कारण BJPचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी कधीच बाबासाहेब वाचलेला नाहीये आणि त्यांनी कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबरला 1949ला जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला होता की दिस इज अन हेट्रोजिनियस मास आणि या हेट्रोजिनियस मासमध्ये आपल्याला असणारा एकत्र आणण्याची भावना ही निर्माण केली पाहिजे. आता ही भावना निर्माण करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला एकत्रचे मुद्दे हे शोधावे लागतील. ते असताना लादण्याचा भाग नाहीये. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण जे वकिलांचा उल्लेख केला आहे किंवा इथला असणारा अतिरेकी प्रमाण वाढणार आहे आणि इथला असणारा जो सम्यक माणूस आहे त्यांनी काय करावं हा त्याच्यातला भाग आहे. हा अतिरेकीपणा आता वाढत जाणार आहे. याचं आपल्याला उदाहरण असं दिसतंय की कोर्टाचा निकाल, म्हणजे मी जे वाचले की असीम सरोदेने वाचलं ते कोर्टाचा निकाल आहे. आता आपण कोर्टाच्या निकालाला आम्ही मानणार नाही का? त्यांनी दिलेले प्रिन्सिपल्स मानणार नाही का? आतापर्यंत मी असं म्हणेन की कोर्टाची इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी अजून, माझ्याकडून सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, पण कोर्टाची इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी अजूनही शाबूत आहे.
आणि म्हणून कोर्टाला फॉलो करावा असं माझं या सगळ्या सम्यक विचाराचा जो माणूस आहे त्याला असताना माझं आव्हान आहे की त्यांनी कोर्टाचे हे निर्णय त्याच्यामध्ये वाचावेत आणि त्यांनी म्हटलेले मुद्दे समजावून घेऊन मग आपलं असं ओपिनियन त्यांनी केलं तर अधिक चांगलं आहे. नक्की नक्की या गोंधळामध्ये या ठिकाणी जे काही वकील एक मिनिट दुसरं जे काही वकिलांनी वागलेलं आहे आणि दुसऱ्यांना मारहाण केलेली आहे, माझं म्हणणं आहे की सरकारने बार काउन्सिल समोर गेलं पाहिजे होतं आणि बार काउन्सिल समोर जाऊन त्यांचे असणारे सनद हे ताबडतोब रद्द केली पाहिजे होती. तुम्ही जोपर्यंत स्ट्रॉंग मेसेजेस पाठवणार नाही बरोबर तोपर्यंत काही होणार नाही. किंवा मला जशी माहिती मिळाली की प्रेसचे एडिटर्स जाऊन राजनाथ सिंगला भेटले तर राजनाथ सिंगकडून त्यांना असणारं साधं आश्वासनही मिळालं नाही की याच्यामध्ये आम्ही असणारं सखोल चौकशी करू म्हणून, आम्ही बघून घेऊ आणि तुमच्यावरती पुन्हा असे प्रसंगी येणार नाही हाच शब्द केलं वापरला आणि ते निघून आलेले आहे. नैराश्य हे असणारा आपण इंट्रोड्यूस करतोय आणि या नैराश्यातून आता कोणीही आपली असणारी लिबर्टी ही कोणी घालवायला तयार नाहीये. आणि म्हणून मग अशी मी म्हणालो की इथलं असणारं एक सामंजस्य राजकारण आम्ही करणार आहोत की नाही. नक्की नक्की काश्मीरमधली माणसं काश्मीरमध्ये घोषणा देतात, आपण त्याच्या विरोधात करत नाही. मी असणारा बीजेपीच्या प्रतिनिधींना असणारा विचारतो की ज्या मुफ्ती सय्यद बरोबर आपण असणारा बसलात त्या मुफ्ती सय्यदनी अफजल गुरु हा आमचा हिरो आहे हे म्हटलं आणि तरीही तुम्ही म्हटलात, तरीही तुम्ही त्याचं मी त्याचं समर्थन करतोय. याचं कारण की तो एक पॉलिटिकल विजडम होता की ते एक फोर्स आपल्या हाताच्या बाहेर जाऊ नये आणि त्यांना असणारा आपल्या हातामध्ये ठेवावं म्हणून असणारा तुम्ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट केली. हा जो खोलपणा आपण दाखवला, एक विजडम आपण असणारा दाखवलं, ते विजडम आपल्याला असणारा इतर ठिकाणी बीजेपीकडून दिसत नाहीये आणि म्हणून हा असणारा संघर्ष होतोय. आता त्या युतीला आम्ही असणारा म्हणायचं काय दिस इज अँटी नॅशनल म्हणून नाही. नक्की नक्की हे सेडिटेशनचा भाग आहे त्याच्यामध्ये. नक्की असं आहे की पॉलिटिकल गेनसाठी इश्यू नेहमी वापरावेत नाही असं मी म्हणत नाही, परंतु ज्या प्रश्नाशी जे काश्मीरच्या प्रश्नाशी बेसिकली सेन्सिटिव्हिटी लोकांची वाढलेली आहे, बरोबर, म्हणजे भारतीयांची वाढलेली आहे आणि तशी काश्मीरांची वाढलेली आहे. अशा वेळेस त्या इश्यू मध्ये तेल घालण्याचं कामकाज करू नये. नाही नक्की नक्की कन्हैयाच्या विरोधात कारवाई करून तिथे असणारा तेल टाकण्याचं कामकाज झालं एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. नक्की तुम्ही म्हणता तेल एक सेकंद मी येतो तुमच्याकडे. तत्पूर्वी पुन्हा असीम सरोदे, वकिलांचं जे काही वर्तन आहे तातडीने या वकिलांवरती कारवाई होण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते किंवा नाही, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे सातत्यानं वकील सुद्धा जर का राजकीय केंद्रित किंवा राजकीय प्रेरणेने असं काही गोष्टी करायला लागल्या तर या देशाची अवस्था आणखीन वाईट होईल, अनरुली होईल, बेकायदेशीर पद्धतीनं सगळं वातावरण तयार होईल असं तुम्हाला वाटत नाही का? वकिलांचा राजकारणातला सहभाग हा अत्यंत पुरातन आपल्या भारतामध्ये आहे, त्यामुळे तो सहभाग असला पाहिजे असं मला वाटते. पण तो काय दर्जाचा सहभाग असला पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. अशी परिस्थिती आता दिल्लीच्या कोर्टामध्ये दिसलेली आहे. मी वकील आहे त्यामुळे मला हे नक्की वाटते की अशा सगळ्याच वकील प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे, पण याचा अर्थ सगळे वकील तसे नाही आहेत. न्यायालय, प्रत्येक न्यायालय हे जणू काही आपली जागीर आहे असं समजण्याची वकिलांमधली जी प्रवृत्ती आहे ती धोकादायक ठरू शकते. हे पतियाळा कोर्टामधून त्या घटनेतून आपल्याला दिसून आलेलं आहे. काही जणांनी सांगितलं की नाही ते वकील नव्हते तर वकिलाचा ड्रेस घातलेले काही लोक आले होते. मग ते जास्त भयानक आहे की वकिलांचा ड्रेस घालून तिथे काही लोक येतात आणि धुमाकूळ घालतात. मग कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळं बोजवारा कसा उडालेला याचं ते चित्र आहे. दुसरं मला सांगायचं आहे की मी फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्लेषण आपल्यासमोर करत होतो. मी कोणताही न्यायाधीश अजून झालेलो नाहीये. जेव्हा होईल तेव्हा न्याय निर्णय पण चांगल्या पद्धतीने देऊ शकेन, परंतु मी काही न्यायनिवाडा देण्याच्या भूमिकेतून बोलत नाहीये. कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत उच्च दर्जाचे जे काही निकष ठरवलेले आहेत ते मी सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करत होतो की अगदी सशस्त्र क्रांतीसाठी आव्हान देणं सुद्धा देशद्रोह ठरत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या अन्वयार्थाने मी बोलत असताना हे सगळं उदाहरण देत होतो. आणि मला हे सांगायचं आहे की सातत्याने पोलीस, त्यानंतर कनिष्ठ न्यायव्यवस्था आणि राजकीय लोक
हे निकष समजून घेण्यास असमर्थ ठरलेले आहे. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. हा एक व्यापक मुद्दा म्हणून आपण लक्षात घेतला पाहिजे. माझे वडील स्वतः पण इंदिरा गांधींच्या दडपशाही विरुद्ध कारागृहात राहिलेले आहे. त्यामुळे मी कायद्याचा विद्यार्थी असण्याच्या पूर्वी त्यांच्याकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय हे शिकण्याचा प्रयत्न केलाय. अत्यंत वात्रट पुस्तक, घाणेरडं पुस्तक त्यांच्या विरुद्ध लिहिण्यात आलं. तेव्हा पण मी कॉलेजमध्ये असताना सतत राग आणि द्वेष माझ्या मनात निर्माण झालेला असताना त्यांनी मला शांत करून सांगितलं नाही, ते अभिव्यक्ती आहे त्या व्यक्तीची, त्यांना लिहू द्या. तर मला असं वाटतं की मला ते समजून घेण्यासाठी वकील होण्याची गरज नाही. मी आधीपासून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगाने आपण भारत देश म्हणून मागे राहू नये हे अशा घटनांमधून दिसून येते. आणि म्हणून असहिष्णुता आपण जी म्हणतो ती या लेवलवर दिसते. आणि म्हणून मला आठवते डॉक्टर प्रकाश आंबेडकरांसोबत मी अहमदनगरच्या एका कार्यक्रमातून प्रवास करत असताना त्यांनी सांगितलं होतं की असहिष्णुता भारतामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि जातीय व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या आहेतच, पण त्याला राजकीय पाठबळ मिळणं हे चुकीचं आहे. आणि ते मला असं वाटतं की तो त्यांनी जो एक धोका व्यक्त केला होता तो अत्यंत महत्वाचा आहे. नक्की. आणि हाच धोका आता निर्माण झालेला आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. राजू वाघमारे, पुन्हा मूळ मुद्दा हाच आहे की पक्ष तुम्ही म्हणजे अगदी काँग्रेस, भाजप ह्या पक्षांच्या एकूण ज्या काही गेल्या काही काळातल्या जी काही वाटचाल चालू आहे त्या वाटचालीमध्ये एक दिसते की माणसं तुटण्याची प्रक्रिया सुरू आहे. माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत, माणसं जोडली जात नाहीत. आणि जर ती माणसं जोडायची नसतील तशी तुमची मानसिकता नाही आहे का केवळ राजकारण करण्याच्या पोटी? मंदारजी, राजकारणापोटी आणि माणसं जोडण्यासाठी आज माणसं जोडूनच काँग्रेस पक्ष गेल्या 125 वर्षात घराघरामध्ये गेलेला आहे आणि आजही आहे. एक निवडणुका हरल्यामुळे काँग्रेस पक्षामधून लोक निघून गेले अशातला काय भाग नाही. जी मतपेटी जी आम्हाला मिळाली होती त्याच्यामध्ये 1% मतं आमची कमी झाली होती, ती निवडणुकीत होतात. प्रश्न आता असा आहे, या देशामध्ये जी परिस्थिती तयार झालेली आहे की एखाद्याचे विचार किंवा एखाद्या कुठच्या गटाचे विचार जर आपल्याला पटत नसतील तर आपल्याकडे 2 उपाय असतात किंवा 3 उपाय असतात की आपलं म्हणणं समोरच्याला पटवून द्यावं, त्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे जवळ घ्यावं किंवा त्याच्याशी सहमत व्हावं. आता आपल्या देशामध्ये ही नवीन फॅशन चालू झालेली आहे आणि त्या फॅशनचं नाव आहे वैचारिक दहशतवाद. आणि हा जो वैचारिक दहशतवाद जो चालू झालेला आहे त्याचा अर्थ असा आहे की तुमचं म्हणणं आमच्यात थोडं जरी वेगळं असेल तरी तुम्हाला समजावून घेण्याचा तर तुम्ही देशद्रोही, तर तुम्ही देशद्रोही. आता रोहित वेमुर्लाचं उदाहरण जर तुम्ही घेतलं, काय चाललंय आता जर या भारतातले सगळे पण या बाबतीमध्ये राजू वाघमारे एक हे होतं की रोहित वेमुलाच्या बाजूनी पुन्हा एखादा तिसरा वर्ग वेगळा, मग तो भाजपचा असेल किंवा अगदी वेमुलाचे समर्थक असतील, याच्या पलीकडे दुसरा कोणाचा काही जर का याच्यामध्ये एखादा अँगल असेल तर त्याच्या बाजूनी सुद्धा मग त्याचे जे समर्थक असतात रोहित वेमुलाचे तेही सुद्धा काहीतरी वेगळं त्या लोकांच्या दृष्टीने बोट दाखवायला लागतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात यायला. त्यामुळे हे जे अतिरेकी दोन्ही बाजूनी की आम्ही म्हणतो तेच खरं किंवा आम्ही म्हणतो त्याच पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, हा जो एक प्रकारचा म्हणजे एकूण तुम्ही म्हणता वैचारिक दहशतवाद तो वाढीच लागलेला आहे ना. प्रश्न असा आहे की जर या देशामध्ये या घडणाऱ्या घटनांकडे जर आपण बघितलं, ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले, ज्या लोकांनी सांगितलं की थोडं असहिष्णुता वाटते, त्याच्यानंतर घडलेल्या घटना बघा, मद्रासची IIT बघा, हैदराबाद बघा, उत्तर प्रदेश, आज ज्यावेळी एवढ्या घटना आणि त्या प्रत्येक घटनाचं रिपिटेशन होतंय, मग ज्यावेळी एखाद्या घटनेचं रिपिटेशन होतं याचा अर्थ काय? कारण तुम्हाला याचा अर्थ काय? सगळ्यांनी याचा अर्थ हाच आहे वैचारिक दहशतवादाला मी राजू वाघमारे जे सांगतायत, सत्तेवर आल्यापासून वाघमारे जे सांगतायत जास्त प्रमाणात पर्यंत राजू वाघमारे जे सांगतायत त्याच्या एका शब्दाशी मी सहमत आहे. या देशामध्ये वैचारिक दहशतवाद होता तो या ढोंगी समाजवादी आणि कम्युनिस्टांचा होता, नंबर 1. आता मी बोलत नाही, मी ऐकून घेतलं, ऐकायचं आता वाघमारे मध्ये नाही बोलायचं त्यातलं, म्हणजे कारण मी पूर्ण तुमचं ऐकून घेतलंय, मला अधिकार आहे. आता मला लोकशाही दिलाय तो अधिकार मला मंदारजी देतील. एक एक मुद्दे मग अशी प्रकाश आंबेडकरांनी फार छान सांगितलं, म्हणजे आपणच आपले प्रश्न म्हणजे कशी उत्तरं नकळत देऊन जातो. मगाशी ते म्हणाले की जो कोर्टात जो प्रकार घडला त्या सरकारने बार काउन्सिलकडे जायला पाहिजे होतं आणि स्ट्रॉंग मेसेज द्यायला पाहिजे. बरोबर आंबेडकर साहेब, बरोबर तुमचं म्हणणं, हे स्ट्रॉंग मेसेज द्यायला पाहिजे होता. आता हे जर म्हणजे जी मारहाण झाली ती निषेधार्ह आहे, वकिलांनी जी मारहाण केली ती निषेधार्ह आहे आणि त्यासाठी आंबेडकर म्हणतात की कोर्टात सरकारने जावं बार काउन्सिलकडे आणि स्ट्रॉंग मेसेज द्यावा.
अहो मग हा स्ट्रॉंग मेसेज या देशाच्या बर्बादीच्या घोषणा देणाऱ्या विरुद्ध जर सरकारने दिला तर तिथं लगेच मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय तात्विक चिंतनाची बैठक म्हणजे देशाच्या बर्बादीच्या घोषणा तात्विक चिंतनाच्या नाही थांबा मला म्हणता सगळ्यांशी बोलायचं एक मिनिट आता माझं पूर्ण होऊ द्या एक मिनिट तेच अहो ते आहेच आम्हाला लागू होणार नाही. आंबेडकरजी मला फक्त बोलू द्या तुम्ही ज्येष्ठ माझं बोलणं तुमचं ऐकून घेतलं शांतपणे मी शांत ऐकतो आपलं म्हणणं मग बस एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला मी तुमचे शब्द तुमची वाक्य मी सांगितलं मी माझ्या मनात एक घातलं नाही तुमचा एक शब्द एकासाठी दुसरा शब्द दुसऱ्यासाठी अशी दुटप्पी भूमिका घेऊ नका. म्हणजे तुमचं म्हणणं हे आहे का केशव उपाध्याय की जो कन्हैया कुमार आहे त्याच्यावरती नाही एक मिनिट मंदार माझा पूर्ण होऊ द्या. असं आहे की मुळामध्ये आता मगाशी आव्हाडांनी सांगितलं की ती कमिटी चालू आहे पहिल्यांदा आता जी पहिल्या कमिटीचा रिपोर्ट जो आला आव्हाड साहेब तेही सांगा की त्यात जे 7 विद्यार्थ्यांनी दोषी धरलंय त्या 7 विद्यार्थ्यांमध्ये हा कन्हैया आहे की नाही मला तुम्ही सांगा. तो कन्हैया आहे त्यामुळे अर्धवट माहिती देऊ नका. दुसरं सोयीचे अर्थ काढू नका. तिसरं त्याच्यामध्ये मगाशी आपले आव्हाड साहेब म्हणाले की तिथं वैचारिक चिंतन असं काहीतरी शब्द वापरला तो फक्त एकाच गटाला लागू आहे. वाघबरे साहेब माझं पूर्ण होतं मी सगळ्यांचं ऐकून घेतलंय. तिसरं त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो गेल्या 6 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी बाबा रामदेवांचं व्याख्यान ठेवलं होतं जेएनयूमध्ये नाही होऊ दिलं या लोकांनी का बरं बाबा रामदेव देशाचे नागरिक नाहीत त्यांना तिथं प्रवेश करायचा अधिकार नाही त्यांना तिथं भाषण द्यायचा अधिकार नाही. चौथं ते म्हणा इथं कोणतरी प्रश्न मांडला की म्हणे असं बळजबरीने का गेलं का पोलीस बळजबरीने आत का गेले का जेएनयूची लँड या देशामध्ये येत नाही काही कायदा व्यवस्थेचे प्रश्न मुळात ती परवानगी तिथे देण्यात आली होती आणि परवानगी युनिव्हर्सिटीने दिली होती पण मुळात देव का न देव पण ती लँड या देशातलीच आहे आणि पोलिसांतर अशी एखादी देशविरोधी घटना तिथे घडत असेल तर ती कारवाई करण्याचा अधिकार आहे. चौथा मुद्दा राहुल गांधींनी गेलं पाहिजे. राहुल गांधी ज्या सियाचीनमध्ये सैनिक गेले त्यांच्या एकाकडे राहुल गांधी तिथे गेले नाहीत. सातारचा आमचा सैनिक तिथं मरण पावला राहुल गांधी तिथे आले नाहीत पण राहुल गांधी गेले कुठे या जेएनयूच्या विद्यार्थ्यांना हे करायला. बाटला हाऊस बद्दल बरं बाटला हाऊसच्या वेळी अशाच पद्धतीचा गोंधळ काँग्रेसने केला. तिसरं त्याच्यामध्ये गुरुजी त्या म्हणजे इतकी काँग्रेस प्रवक्त्यांची मानसिकता मागे दिग्विजय सिंगांनी असं म्हणायचं गुरुजी म्हणायचं स्वच्छ वैचारिक दहशत ढोंगी समाजवादी विरोधाभासामध्ये दोन्ही पक्ष आहेत दुसरा विचार आहे की नाही या देशामध्ये दुसरा विचार स्वीकारायचा की नाही. आमच्याकडे राष्ट्रभक्ती सर्टिफिकेट घेऊ नका पण मला इथल्या प्रत्येकाने आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं की भारत माताच्या बर्बादीच्या घोषणा देश विभाजन होईल या घोषणा या तुम्हाला देशप्रेमाच्या वाटतात का. आमच्याकडून अजिबात देशभक्ती सर्टिफिकेट घेऊ नका. तुमच्या मनाला प्रश्न विचारा तुमच्या हृदयावर हात ठेवून प्रश्न विचारा जर योग्य असेल तर हो म्हणा नाहीतर वस्तुस्थिती म्हणजे अतिशय दुःख इथला कुठलाही त्याचं म्हणणंच नाहीये त्यांच्यावरती कारवाई होते. पहिल्या 7 मुलांना जे सर केलं त्यात कन्हैया आणि पुढचा त्याचा मुद्दा डॉक्टर आव्हाड तुमचं याच्यावरचं मत काय कारण कन्हैया अशा प्रकारे दोषी आहे का कन्हैयामुळेच हे सगळं घडवून आणण्यात आलेलं आहे का त्यांनीच हे घडवून आणलेलं आहे का कारण त्याला तिकडे अशा प्रकारे पकडण्यात आलेलं आहे. नाही आता तर खरं जर अगदी ते प्रोसिजरली जर त्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर अगदी तो जो रिपोर्ट आला तो काही तासात आला. त्या रिपोर्टच्या कमिटीवरती काही लोक होते त्या कमिटीवर त्या कमिटीचं एक्सपेन्शन करावं असं जेएनयू टीचर्स असोसिएशन म्हणते. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मला वाटतं ते आता जे मांडतायत त्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट चर्चेला गेली पाहिजे की हा जो काही सगळा प्रकार आहे याच्यातल्या कायद्याचे तथ्य आणि अनलॉफुल जे आहे ते आपण सगळ्यांनाच अमान्य केलेलं आहे. परंतु ही जी पॉलिटिकल ट्रायल चाललेली आहे त्या पॉलिटिकल ट्रायल बद्दल जर बोलू तर या देशामध्ये एकूणच अलीकडच्या काळात जी असहिष्णुता जी आहे ती असहिष्णुता स्टेट अपॅरेटस मधनं कशी पुढे येते ते दिसेल. नाही आता त्यांना जर ते म्हणणं नाही ठीक आहे डॉक्टर आव्हाड बोला काही नाही डॉक्टर आव्हाड बोला तुम्हाला मी येतो असीम सरोदे तुमच्याकडे येतो डॉक्टर वाघमारे तुमच्याकडे येतो. देशामध्ये आम्ही म्हणू तेच धोरण आम्ही मांडू तोच विचार ही एकच भूमिका आमचं नाही म्हणणं सांगितलं आमच्या देशभक्तीचं पण मला सांगा हे अतिरेकी राष्ट्रवाद दुसरीकडे अतिरेक्यांचं समर्थन हे दोन्ही लोक आमच्याकडून आम्ही म्हणतच नाही राष्ट्रवादी सर्टिफिकेट घ्या पण आम्ही म्हणू तेच धोरण आम्ही बांधू तेच अशा पद्धतीचं कसं चालेल मला सांगा. ज्युडिशियरी असेल अमुक असेल त्याला आम्ही मान्य करणार नाही. आम्हाला जे म्हणायचं आहे तेच तुम्ही मान्य करा. आता जसं इथे चाललंय की इथं असं भारत माता की जय
माझ्यासारखा असताना असा म्हणतो की भारताच्या देशाचा विजय असो, तुम्ही माता आणता मग बाप कुठून आणता? माझाही सवाल आहे ना तुम्हाला त्याच्यामध्ये असणार, त्याच्यामुळे तुम्ही असताना तुमच्या घोषणा कोणावरती लादताय, पण भारताच्या लादायच्या भाषा नका बोलू. बरबादी होऊ त्याच्यामुळे असताना जे लोकांना मान्य आहे ते त्याच्यामधलं असताना आमचं हे म्हणणं आहे तुम्ही म्हणा ना, पण ते दुसऱ्याने सुद्धा म्हटलं पाहिजे आणि तो दुसऱ्याने म्हटल्यानंतर मग तो राष्ट्रवादी आहे असं जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे. प्रकाश आंबेडकरजी मी ते सांगतो म्हणून मी भारताचा जय जयकार आम्हाला काही आक्षेप नाहीये. की आपण आता लॉंग टर्म राजकारण करणार लॉंग आहात, टर्मच तेच सांगतो बीजेपी इथे लॉंग टर्म राजकारण करणारे असं दिसतंय, तेव्हा ह्या लॉंग टर्म राजकारणामध्ये आपण जरा विवेकाने वागलं तर अधिक चांगलं होईल. नक्की हा सल्ला चांगला आहे. बारीक एक सारीक मी बारीक म्हणालो, सारीक केशव बारीक हा सल्ला बारीक पण बारीक घ्या. करून विवेकाने वागायला प्रश्न सांगण्यात असा आलं. आहे, दुसरं काही वेगळं सांगत नाही. मला तोच म्हणतात प्रश्न आमदार हीच अडचण आहे की हे म्हणतील तोच विवेक, हे म्हणतील तेच योग्य, हे म्हणतील तीच आणि तुम्ही म्हणाल तोच राष्ट्रवाद, आणि तुम्ही म्हणाल तोच राष्ट्रवाद. मी पहिला सांगितलं तुम्ही म्हणाल तोच राष्ट्रवाद. आमच्या राष्ट्रवादाची सर्टिफिकेट घेऊ नका, फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. बरबादीच्या घोषणांचा निषेध करा. बरबादीच्या घोषणांचा निश्चित निषेध केला, सगळ्यांनी इथे केलेला, त्याच्याबद्दल काही दुमतच नाहीये. कन्हैया कुमारवरची कारवाईच्या बद्दलचा हा सगळा गोंधळ निर्माण झालेला. संपला विषय. एकच मिनिट, डॉक्टर राजू वाघमारे बोला. बाळासाहेब उरलेल्यांनी निषेध केला त्याचा असणारं विरघळलंय. बाळासाहेब एक मिनिट, डॉक्टर अशी असणारी भूमिका आहे. कसं आहे मंदारजी, माझे मित्र केशवजी इकडे परत एकच गोष्ट रिपीट करतायत. आम्ही त्यांच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो, तिकडे गेलेले सगळे राजकीय पक्ष, इकडे बसलेले सगळे प्रवक्ते आणि प्रतिनिधी आणि वकील, या सगळ्यांनी या देशात राहणारा जो देशभक्त आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध केलाय. आपण इकडे बसलोय, ज्यांनी घोषणा दिल्या कारवाई करायची की नाही मला सांगा. मला कारवाई करायची की नाही मला सांगा. आम्ही तर निषेध प्रश्न सांगतोय आपण फक्त निषेधाचा पुढे मात्र वेगळी लाईन जोडायची, मग ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्या मुलं बिचारी आहेत, ती मुलं गरीब आहेत. अहो गरीब मुलं कोणी असं बोलत नाही. या देशामध्ये लाखो कोणी बोलत नाही. केशव उपाध्याय मगाच्या माझ्या भाषणामध्ये ऐकून घ्या तुम्ही बोलताना आम्ही गप्प बसलेलो. ऐकून घ्या दोघांना आता शांत बसायचं नाही. मी इथे कार्यक्रम थांबवावा लागेल. मी येतो तुमच्याकडे. नाही, हा दोन्ही पक्षांनी निर्माण केलेला गोंधळ करू नका तुम्ही. मी येतो तुमच्याकडे. मी तुमच्याकडे शेवटी येतो. तत्पूर्वी पुन्हा ॲडव्होकेट असीम सरोदे, थोडक्यात या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं कशावरती बोट ठेवलं पाहिजे, कारण अजूनही हे म्हणतात त्यांच्या समितीने रिपोर्ट दिला म्हणून हा दोष या सगळ्या प्रकरणामध्ये कोणी ठरवायचा आहे, दोषी कोणी ठरवायचा आहे? नाही, सर्वप्रथम ही जी आपण तुलना केली ती बंद केली पाहिजे. केशव उपाध्यायांनी जी केली ती की प्रत्यक्ष वकिलांनी मारहाण कोणाला तरी करणं आणि कोणीतरी काही घोषणा करणं याच्यामध्ये खूप गुणात्मक फरक आहे. आणि मारहाण करणं हा नक्कीच गुन्हा आहे. आता जो घोषणा देण्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये मी जे सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे ते सांगितलं की सरकार म्हणजे देश नाही, त्याच्यामुळे सरकार विरोधी वकिलांनी घोषणा पण दिली नाही तर चालणार आहे. वकिलांनी डेकोरम पाळायला काही हरकत नाहीये. वकिलांनी घोषणा कशाला द्यायला पाहिजे? तिकडे मूळ मुद्दा हाच आहे ना. तिथे पण घोषणा नाही द्यायला पाहिजे. बरोबर आहे. फक्त मी जे सांगतोय ते हे आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की सरकार उलथवणारं एखादं वक्तव्य आहे कोण ठरवणार? हे आर्बिटरीली कोणीतरी ठरवत असेल आणि आधीच नियोजितपणे ठरवलं जात असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जी कडक टीका आहे ती देशद्रोह आहे का? राष्ट्राची सुरक्षा त्याच्यामुळे धोक्यात येत आहे का? आणि फ्री स्पीच हे नेहमीच असलं पाहिजे, ते मान्य करण्यात येईल. फक्त विशेष एक्सेप्शनल कारण असलं तरच ते दाबण्यात येईल किंवा त्याच्यावर ते बंधन लागण्यात येईल. फ्री स्पीच म्हणजे स्वैराचार नाही हो. स्वैराचार पण नको आपल्याला. स्वैराचार पण नकोय. काहीतरी तारतम्यानं वागायला सगळ्यांनी शिकलं पाहिजे. पण वैचारिकतेच्या नावाखाली सगळ्यांनी स्वैराचाराने वागायचं याला काही अर्थ नाहीये. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे. 124 हे कलम ब्रिटिशांचं एक राक्षसी अपत्य आहे जे आपण जोपासण्याचा सतत प्रयत्न करतोय. सगळ्या म्हणून माझं म्हणणं आहे की भारतीय म्हणजे इंडियन ज्युडिशियल ट्रॅडिशन जी आहे, भारतीय कायदे प्रथा
ती बदलण्याच्या संदर्भात 124 या कलमाची जी अवास्तव आणि राक्षसी स्वरूपाची अंमलबजावणी केली जाते त्याच्या संदर्भातला प्रश्न महत्वाचा आहे. आपण त्याच्यावर एक वेगळा विषय होईल. एक मिनिट, वेळ संपलेली आहे. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला शब्द दिलाय मी, तुमच्याकडे येतो. थोडक्यात तुमचं म्हणणं सांगा आता. पहिली गोष्ट अशी आहे की या सगळ्या वातावरणामुळे, म्हणून मी तो मगाशी जो शब्द वापरला की वैचारिक दहशतवाद हा या देशामध्ये जो बीजेपीने चालू केला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये तयार झालंय. कोणालाही काही बोलता येत नाही, आपली म्हणणं मांडता येत नाही, कारण मांडण्याचा प्रयत्न झाला की तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातंय. त्याच्यामुळे राष्ट्रवाद आणि देशद्रोह, राष्ट्रवादाची जी भारताची व्याख्या आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि या देशाचा संपूर्ण कल्चर याचा समावेश आहे. तुम्ही त्या राष्ट्रवादाची जर व्याख्या यांनी यांच्याप्रमाणे जर वेगळी केली आणि आपलीच भावना लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला, कारण यांचं सरकार आहे. ठीक आहे, 30 सेकंदात मी म्हटलं होतं तुमचं 10 सेकंदात संपवा आता तुमचं म्हणणं, कारण आपण रात्रभर बसलो तरी हा प्रश्न संपणार नाही. वकील या टीव्हीवर आणि कॅमेऱ्यामध्ये दिसतायत मारहाण करताना, बीजेपीचे MLA मारहाण करताना दिसतायत, मग यांचं सरकार आहे पोलीस केंद्राच्या अखत्यारीत आहे, का अजूनपर्यंत यांच्यावर कारवाई होते ना? थांबा ना जरा, तुम्ही दोन्ही पक्षांनी थांबा जरा. जोपर्यंत न्याय व्यवस्था याच्यावरती निर्णय देत नाही तोपर्यंत थांबायला शिका ना. राजकीय पक्ष म्हणून तुम्ही त्याच्यावरती थांबायला तर शिका. तुमची कोणाची आमदारावरती पण गुन्हा दाखल झालेला आहे आज संध्याकाळच्या याच्यामध्ये आमदारावरती. हे बघा, नाही मूळ मुद्दा असा आहे. नाही एक मिनिट, अहो केशव उपाध्याय, डॉक्टर राजू वाघमारे, कंटाळा आलाय लोकांना या सगळ्या गोष्टींचा. आता आपण कुठेतरी नाही, अतिरेकी राष्ट्रवाद असेल किंवा अतिरेकी या सगळ्या पद्धतीचा सुडो सेक्युलरिझम सगळ्याचा कंटाळा लोकांना आलेला आहे. त्यामुळे ही जी मुलं आहेत, ज्या मुलांनी अशा प्रकारच्या तिकडे घोषणा दिलेल्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं थारा देता कामा नये. अशा प्रकारे जर का त्याचाही सुद्धा आपण जर का वैचारिक स्वातंत्र्य म्हणून विचार करायला लागलो ती सुद्धा गोष्ट अत्यंत चुकीची आहे. पण त्याही बरोबरीनं आता जे काही चाललेलं आहे तो सगळा प्रकार जो आहे घडणारा तो प्रकार सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे या सगळ्या चुकीच्या वातावरणामध्ये सामान्य माणूस गोंधळलेला आहे. सामान्य माणसाला थोडा विचार करू द्या, आणि त्यांनी जर विचार केला तर नक्की काहीतरी परिस्थिती बदलेल. हेही राजकीय पक्षांनी लक्षात ठेवायला काही हरकत नाही. धन्यवाद, नमस्कार.